नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। पीक विम्याबद्दल आजची सर्वात मोठी बातमी। गेल्या वर्षी खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यापोटी 1129 कोटी 37 लाख रुपयांचा विमा भरपाई मंजूर करण्यात आली होती। काही तालुक्यात रक्कम वितरित करण्यात आली आहे। यातील 264 कोटी रुपये अग्रिम रक्कम यापूर्वी दिली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे। बहुतांश भागात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। शासनाने गेल्या वर्षीपासून 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे। गेल्या वर्षी सुमारे 11,88,000 खातेधारका अंतर्गत जवळपास 5.25 लाख शेतकऱ्यांनी 6,77,753 हेक्टर क्षेत्रावर पीक विमा उतरला होता। त्यापोटी विमा कंपनीला 450 कोटींपेक्षा अधिक रक्कम हप्त्यांपोटी गेली होती, तर 3,328 कोटी 79,04,992 रुपये विमा पोटी संरक्षित करण्यात आले 1 रुपयात। त्यामुळेच खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विमा योजनेत शेतकरी सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे। गेल्या वर्षी पिकांचे नुकसान झाल्याने पंचनामे झाले होते, त्यानंतर सुरुवातीला 264 कोटी रुपयांची अग्रिम रक्कम देण्यात आली। आता एकूण 1129 कोटी 37 लाख रुपये विमा कंपनीने विमा नुकसान भरपाई पोटी मंजूर केले आहेत आणि ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचे काम आता सुरू आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केल्याने सांगण्यात येत आहे। मंजूर झालेल्या रकमेत अजून काहीशी वाढ होईल असेही सांगण्यात आले। शेवगाव तालुक्यात मात्र अत्यंत कमी रक्कम विम्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। अपडेट आहे अहमदनगर जिल्ह्यातील। आणि शेतकरी मित्रांनो, तालुकानिहाय जिल्हा म्हणजेच की जिल्ह्यांची यादी आणि कोणत्या जिल्ह्यात किती निधी प्राप्त झाला या ठिकाणी बघू शकतात। आणि मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा। नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकांचे व शेत जमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मदतीचा निधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार वितरित न करता महा-आय-टी यांच्याकडून विकसित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, केंद्रीयभूत पद्धतीने थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणाली मार्फत मदत वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। त्यामुळे महा-आय-टी मार्फत संगणकीय प्रणाली केली असून या प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वितरणाचे काम आता सुरू आहे। आणि त्यानुसार शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जे लाभार्थी 31 जुलैपर्यंत ई-केवायसी करणार नाहीत त्यांना मुदतीनंतर पीक नुकसानीचे अनुदान मिळणार नाही। अद्यापही आधार प्रणालीकरण ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांनी आपले सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी केले आहे। अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील, परंतु राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे। राज्य सरकारचा आनंदाचा शिधा संपूर्ण राज्यातील जनतेला मिळणार आहे। गणेश उत्सवानिमित्त राज्यातील जवळपास 1,70,00,000 कुटुंबांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे। राज्यात 7 सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यात येणार आहेत। त्यामुळे गणेश उत्सवात सगळ्या नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे। आजचा हवामान अंदाज म्हणजेच की राज्यातील विविध भागात सलग आठवडाभर पावसाने जोरदार हजेरी लावली आणि या पावसात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। खरीप हंगामातील मका, कापूस तसेच सोयाबीनचे पीक बहरल्याने बळीराजा सुकावला। सततच्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यातही समाधानकारक वाढ झाली। मागील 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। आज सोमवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला। या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी पावसाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे।
सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। पुढील 2 दिवस मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असेल, तर विदर्भात देखील विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मागील 15 दिवस प्रति किलोला 70 रुपये असा बाजारभाव मिळणाऱ्या टोमॅटो मालाला मागील 2 दिवसांपासून 30 ते 35 रुपये असा प्रति किलो बाजार मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव नाराज आहेत। त्यासोबतच बाजारभावात घसरण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। लाडकी बहीण योजनेची 3री यादी महानगरपालिकेमध्ये प्रसिद्ध करण्यात आली। पहिली आणि दुसरी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे। अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। तिसगाव बाजार समितीत कांदा 3000 स्थिर, आवकही वाढू लागली। मंगळवार, शुक्रवार, रविवारी लिलाव। पुढील ऑगस्ट महिन्यात बँका 13 दिवस बंद राहणार। 13 दिवस बँकांना सुट्ट्या असणार, म्हणजेच की ऑगस्ट महिन्यात बँकांचे काम 13 दिवस बंद राहणार आहे। ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिन यासारख्या सार्वजनिक सुट्ट्यांचा समावेश, तसेच या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवाराचाही समावेश आहे। म्हणजेच पुढील ऑगस्ट महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद राहतील। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा 64,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला। 930 कोटी रुपये माफ होण्याचा अंदाज आहे। शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। भाववाढीसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा, उत्पादन वाढले, भाव वाढला नाही। सोयाबीन वर्षभर घरातच पडून असल्याने चिंता वाढली। सन 2022-23 मध्ये बाजारात सोयाबीनला सरासरी 6,500 रुपये दर होते, तर 2023 मध्ये 5,800 रुपयांचा भाव होता, तर यावर्षी सरासरी 4,500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। तुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, मात्र काही दिवसांपूर्वी 11,000 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलेले तुरीचे दर आता 1,000 रुपयांनी घसरले आहेत। सध्या तुरीला कमाल 10,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। जिल्ह्यात पावसांची रिपरिप सुरूच, शेतात आले तळ्यांचे स्वरूप, रस्ते पूल पाण्याखाली आल्याने जनजीवन विस्कळीत। धुळे जिल्हा मुसळधार, 5 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या, MIMची मागणी, शासनाला दिले निवेदन। अपडेट गडचिरोली जिल्ह्यातील 2 महिन्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसान गेले 35.82 कोटींवर।